अयोध्येमध्ये दशरथ महालामध्ये भाविकांनी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळते। दशरथ राजाचा दरबार भरण्याचे ठिकाण आजही इतिहासाची साक्ष देत आहे। आजही दशरथ महालाला सिद्धपीठ म्हणून ओळखलं जात आहे। अयोध्या नगरीत आल्यानंतर भाविक हे दशरथ महालाला आवर्जून भेट देतात, कारण जी पुरातन मंदिर आहेत किंवा ज्या पुरातन वास्तू आहेत त्यापैकीच एक दशरथ महाल म्हणून ओळखला जातो। आणि मी सध्या त्याच महालामध्ये आपण जर पाहिलं तर सिद्धपीठ समजलं जातं या दशरथ महालाला। आणि राजा दशरथांनी त्रेतायुगामध्ये या महालाची स्थापना केली होती। ते आपल्या सगळ्या नातेवाईकांसोबत याच महालामध्ये राहायचे अशी देखील एक आख्यायिका आहे। त्याचबरोबर रामनवमी असेल, राम विवाह सोहळा असेल, दिवाळी असेल, त्याचबरोबर श्रावण महिन्यात मुख्य दिवस असतील, अशा दिवसांमध्ये एक मोठा उत्सव या संपूर्ण दशरथ महाल परिसरामध्ये पाहायला मिळतो। आजही आपण पाहतोय म्हणजे हे डोळे दिपवणारं असं हे सौंदर्य म्हणावं लागेल या मुख्य गाभाऱ्याचं। आणि आतमध्ये जर आपण पाहिलं तर राम लक्ष्मणासोबतच सगळ्या जे देवदेवता आहेत त्यांच्या मूर्ती या ठिकाणी पाहायला मिळतात। म्हणूनच भाविक जे आहेत ते मोठ्या संख्येनं या दर्शनासाठी या महालामध्ये येत असतात। त्यामुळे तुम्ही जरी कधी अयोध्येमध्ये आलात तर नक्की श्रीरामाच्या मंदिराचं तर दर्शन तुम्ही घ्यालच, हनुमानगडीचं देखील घ्याल, पण या दशरथ महालामध्ये देखील आवर्जून या। व्हिडिओ जर्नलिस्ट राकेश कुमारसह मी संदीप रासगोळकर, TV9 मराठी, अयोध्या।